1 सप्टेंबर 2025 ला सर्वोच्च न्यायालयाने एक निकाल दिला. आरटीच्या नियमानुसार शिक्षकांना आता टीईटी बंधनकारक करण्यात आली. तुम्हाला जर पदोन्नती घ्यायची असेल किंवा शिक्षक या पदावरती सेवा कंटिन्यू करायची असेल तर तुम्हाला टीईटी कंपल्सरी आहे आणि याच्यासाठी कालावधी दिला आहे 2 वर्षाचा, म्हणजेच 31 ऑगस्ट 2027 पर्यंत. मग यामध्ये पदोन्नतीसाठी सुद्धा हा जी आर लागू झाला किंवा पदोन्नतीसाठी सुद्धा शासनाचा किंवा सर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल लागू होतो. मग यामध्ये मूलभूत प्रश्न असा येतो की मग यासाठी जर 2 वर्ष कालावधी दिला असेल तर पदोन्नती सेवा ज्येष्ठतेनुसार ह्या शिक्षकांना मिळणार का? जे टीईटी पास नाही त्यांना मिळणार का? तर यावरती कोर्टामध्ये काही शिक्षक संघटना गेल्या होत्या आणि यावरती नागपूर खंडपीठाने म्हणजे नागपूर उच्च न्यायालयाने आणि औरंगाबाद उच्च न्यायालयाने काय निर्णय दिला थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया आणि ती मांडणी नेमकी काय, त्यांचं म्हणणं काय समजून घेऊया. पण तिकडे जाण्यापूर्वी तुम्हाला मी सांगू इच्छितो, तुमच्या माहितीत जर कोणी विद्यार्थी असेल, कोणी शिक्षक असेल तर अशांसाठी आम्ही टीईटीची नवीन बॅच चालू केलेली आहे. सो टीईटीची नवीन द्रोणा 9.0 ची बॅच आहे, म्हणजे 8व्या बॅच पर्यंत शिकवणार सगळी टीम तुम्हाला इथे 9व्या बॅचला पण शिकवायला मिळणार आहे. त्यांचा अनुभव तुमच्या कामात येणार आहे. ही लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच, लाईव्ह जर लेक्चर बघायला नाही मिळालं तर रेकॉर्ड होऊन जातं. रेकॉर्ड झालं लेक्चर तुम्ही किती वेळेस पाहू शकता. ह्या बॅच मध्ये तुम्हाला पेपर 1, पेपर 2, पेपर 1+2 अशा तिन्ही प्रकारच्या बॅचेस अवेलेबल आहे, ज्यामध्ये तुम्हाला बॅग आणि बुकचं किट सुद्धा मोफत मिळणार आहे. ज्यामध्ये सगळे शिक्षक तुम्हाला शिकवणार आहेत, ज्यामध्ये टॉपिकनुसार तुम्हाला नोट्स अवेलेबल आहे, लेक्चर पीपीटीनुसार नोट्स अवेलेबल आहे, लाईव्ह क्लासमध्ये डाऊट क्लिअरिंग सेशन तुम्ही विचारू शकता, टॉपिकनुसार सब्जेक्टनुसार फुल लेंथ टेस्ट सिरीज आहे, अनलिमिटेड वॉच टाइम आहे. जुने विद्यार्थी असेल तर 50% ऑफ, नवीन विद्यार्थी लगेच जॉईन करा. त्याचबरोबर एक बॅच अशी पण आहे ज्यामध्ये तुम्हाला बॅग आणि बुक किट मिळणार नाहीये. तुम्ही दोघांपैकी कोणतीही बॅच घेऊ शकता. त्यासाठी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍप आणि बॅचची लिंक दिली आहे आणि कॉन्टॅक्ट नंबर दिलाय, कॉन्टॅक्ट करा, लगेच बॅच जॉईन करा. आता मुख्य मुद्द्याकडे तुम्हाला मी घेऊन जातो. बघा, कोर्टाचा निर्णय जो आला होता तो आला होता 1 सप्टेंबर 2025 रोजी. तर कोर्टाने सांगितलं म्हणजेच कोणत्या सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं होतं याचा आधार त्यांनी घेतला होता. त्याचबरोबर संविधानाचा आधार त्यांनी घेतला. त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे RT 2010चा पण त्यांनी आधार घेतलेला आहे. त्यावरती सुप्रीम कोर्टात सर्वोच्च न्यायालयाच्या म्हणण्यानुसार केंद्र सरकार सुद्धा म्हणतंय की शिक्षकांना आता टीईटी कंपल्सरी करण्यात येणार आहे. मग हे सगळं झालं. मग ती टीईटी कोणासाठी? ज्या शिक्षकांना सेवेत राहायचं असेल त्यांच्यासाठी आणि ज्यांना पदोन्नती घ्यायची त्यांच्यासाठी. मग आता प्रश्न आहे पदोन्नतीचा. तर आता इथे टीईटी पास होण्यासाठी जो कालावधी दिलाय ना तो 2 वर्षाचा, म्हणजेच 31 ऑगस्ट 2027 पर्यंतचा आहे. म्हणजे 2 वर्ष जर कालावधी आहे तर ह्या 2 वर्षात त्यांना टीईटी पास व्हायचं आहे. पण आता जर बघितलं तर काय झालंय, आता पदोन्नती होते. पदोन्नती कशी होते? उदाहरणार्थ A नावाचा शिक्षक आहे, B नावाचा शिक्षक आहे, याची सेवा जर जास्त असेल, ज्याची सेवा जास्त असेल, जास्त कालावधी केली असेल त्याला भरपूर निकष आहे. त्यातला एक निकष आहे, ज्याची सेवा जास्त झाली असेल त्या सेवा ज्येष्ठतेनुसार, सेवा ज्येष्ठता जर आपण विचार घेतली तर त्याला काय प्रमोशन मिळताना, फॉर एक्झाम्पल प्रमोशन तुम्ही याचं मुख्याध्यापक होत असेल किंवा दुसरं काय होणार आहे, केंद्र प्रमुख होत असेल, केंद्र प्रमुख असेल किंवा विस्तार अधिकारी असेल, विस्तार अधिकारी असेल, ह्या पदांवर जेव्हा त्यांना पदोन्नती द्यायची असेल तर पदोन्नती देताना सेवा ज्येष्ठता हा निकष लावला जातो. पण आता कोर्टाच्या निकालानुसार जर का हा सेवा ज्येष्ठतेनुसार हा जे जुने शिक्षक आहेत त्यांची टीईटी पात्र नाही आहे आणि नवीन एक शिक्षक असेल तो मात्र टीईटी पास आहे तर याला इथे पदोन्नती द्यावी असं अर्थ लावला जात होता. पण यावरती कोर्टामध्ये काही शिक्षक संघटना गेल्या आणि त्यांच्या या कोर्टामध्ये जाण्यामुळे एक कोर्टाने निकाल दिलाय. काय निकाल दिला थोडक्यात बघूया आपण काय निकाल आहे. बघा, हा निकाल तुमच्या समोर आहे. राईट पिटिशन नंबर आहे 1956/2026 आणि हे पिटिशनर जे आहेत त्यांनी 20 फेब्रुवारी हा निकाल दिला. बघा, 20 फेब्रुवारी 2026 चा निकाल आहे. कोण गेलं तर धनसिंग रामसिंग राजपूत आणि त्यांच्या बरोबरचे ऑदर्स वर्सेस कोण आहे? वर्सेस स्टेट ऑफ महाराष्ट्र थ्रू इट्स प्रिन्सिपल सेक्रेटरी अँड ऑदर्स यांच्या अगेन्स्ट ही दोघांची केस चालू होती. यावरती 20 फेब्रुवारीला निकाल लावलाय. ह्या निकालातले महत्वाचे मुद्दे मी तुम्हाला सांगतो काय आहे. बघा, हा निकाल तुमच्या समोर आहे आणि यामधला महत्वाचा मुद्दा बघा, रिटर्न पेटिशनर आहे. यातला 3 नंबरचा मुद्दा तुम्हाला मी सांगतो. बघा, द ग्रीव्हन्स ऑफ द पेटिशनर इन दिस पेटिशनर इज दॅट दे आर द टीचर विदाउट हॅव्हिंग क्वालिफाईड ऑफ टीचर एबिलिटी टेस्ट. म्हणजे ते टीचर आहेत पण त्यांच्याकडे टीईटी क्वालिफिकेशन नाहीये किंवा पात्र नाहीये. बाय अन ऑर्डर डेटेड 1/9/2025 हा कोर्टाचा निकाल आहे. बघा, द हॉनरेबल अपेक्स कोर्ट हॅज प्रोटेक्टेड फॉर द persons who have not having TET qualified for the period of 2 years with a rider that they should obtain the TET qualification within a period of 2 years. त्यांनी सुप्रीम कोर्टाचा निकाल तो इथे त्यांनी मांडलेला आहे
आणि चौथा पॉईंट सांगितला इट इज ग्रीव्हन्स ऑफ द पेटिशनर दॅट द रिस्पॉन्डंट जिल्हा परिषद इन बोथ द पेटिशनर हॅव स्टार्टेड प्रोसिजर फॉर गिव्हिंग प्रमोशन टू द टीचर. म्हणजे झेडपी मध्ये इथे पदोन्नतीचं प्रमोशनची प्रोसेस चालू झालेली आहे त्यांच्या शाळेमध्ये. ओके, फॉर द प्रेझेंट सिन्स द पेटिशनर आर नॉट पोजेसिंग टीटी, आणि अशा वेळेस ते इथे ज्यांनी ही याचिका टाकली ते टीटी क्वालिफाईड नाहीये. ओनली द टीचर हु आर पोजेसिंग टीटी क्वालिफिकेशन आर being considered for their promotional post. It is the grievance of the petitioner that when 2 years period is granted to them by the Honorable Apex Court to obtain the TT qualification, the respondent Jilla Parishad should wait for the following procedure of promotion for a period of 2 years up to 31/8/2027. त्यांचं म्हणणं आहे जर सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला आहे 2 वर्ष संधी पण दिली आहे टीटी क्वालिफाय होण्यासाठी, सो तोपर्यंत एकतर जिल्हा परिषद थांबायला हवं, पदोन्नती देऊच नये, सेवा ज्येष्ठतेनुसार पदोन्नती देऊ नये असं त्यांचं म्हणणं आहे. पहिला मुद्दा. नंतर काय सांगितलं त्यांनी यामध्ये आणि कोर्टाने पण काय सांगितलं ते पण तुम्हाला सांगतो. ऍट दिस स्टेज द कोर्ट नीड नॉट गो इन टू द ग्रीव्हन्स ऑफ दिस पेटिशनर. As on today, it is accepted position that the petitioner are not having qualification of TT. Learned advocate for the petitioner have placed an on record copy of the order dated 12/2/2026 passed by this court at the Nagpur bench in read petition number paragraph number 6 of the said order read thus. मग त्यांनी सांगितलेला हा मुद्दा आहे, जी ऑर्डर त्यांनी इथे सांगितली आहे. काय सांगितली आहे? बाय वे ऑफ ॲड इंटरिम रिलीफ it is directed that the name of the petitioner be included in the list of promotion subject to the result of the present petition. म्हणजे यांनी सांगितलेलं आहे की इथे 2 वर्ष कालावधी दिलेला आहे ना, मग ह्या उमेदवारांचं ह्या शिक्षकांचं नाव पदोन्नतीच्या लिस्टमध्ये तुम्ही घ्या असं कोर्टाने सांगितलं. अंतरिम निकाल हा कोर्टाने दिलेला आहे, अंतिम येणं बाकी, पण हा अंतरिम निकाल त्यांनी सांगितलेला आहे. सो ऑर्डर काय दिली त्यांनी? इश्यू नोटीस टू द रिस्पॉन्डंट इन द बोथ दिस पेटिशनर रिटर्नेबल 23/3/2026 लर्न एजीपी व्ह्यू सर्व्हिस ऑफ नोटीस ऑन बिहाफ ऑफ रिस्पॉन्डंट नंबर, त्यांनी नंबर दिलाय. सो रिटर्न पिटिशन नंबर लर्न ॲडव्होकेट मिस्टर शांतनू देशपांडे वेव्ह सर्व्हिस ऑफ नोटीस ऑन बिहाफ ऑफ रिस्पॉन्डंट नंबर 2. आता हे सगळं त्यांनी रिझल्ट दिलेले आहे. सो याचा अर्थ असा निघतोय बाय वे ऑफ अन इंटरिम रिलीफ द नेम ऑफ दिस पेटिशनर बी इन्क्लुडेड इन द लिस्ट ऑफ प्रमोशन सब्जेक्ट टू रिझल्ट ऑफ द प्रेझेंट रिटर्न पेटिशनर. सो इथे त्यांना आता या प्रमोशन यादीत त्यांचं नाव घ्यायला लावलेलं आहे. जर 2 वर्ष कालावधी दिलेला आहे तर तुम्ही आत्ताच असा नियम नाही लावू शकत की यांना तुम्ही पदोन्नती द्यायची नाही. आता बघा याचा अर्थ आतापर्यंत जो काढला जात होता तो अर्थ असा होता आणि आता काय होतं ते सांगतो तुम्हाला मी. बघा ए नावाचा स्टुडंट तुम्हाला मी आता उदाहरण दिलं, हा सेवा ज्येष्ठनुसार याची सर्व्हिस जास्त आहे. बी नावाचा विद्यार्थी याची सर्व्हिस कमी आहे, मात्र हा टीईटी क्वालिफाईड आहे आणि हा जर टीईटी क्वालिफाईड नाही आहे. सो पदोन्नतीनुसार बघा याला काय जातं, याला पदोन्नती मिळते, मात्र याला पदोन्नती काय होते, मिळत नाहीये. मग हे कोर्टात गेल्यानंतर कोर्टाने सांगितलं की यांची सुद्धा सेवा ज्येष्ठतेनुसार यादीमध्ये नाव घ्या आणि त्यांना जर देता येत असेल तर त्यांना, म्हणजे असेल नियमानुसार तर त्यांना द्या, फक्त ह्या मुद्द्यावरती त्यांचं रोखण्यात येऊ नये. आता यावर तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. हा कोर्टाचा निर्णय फक्त मी तुम्हाला समजून सांगतोय. तो यामध्ये जर सुप्रीम कोर्टाने 2 वर्ष दिले आहे, 2 वर्ष कालावधी त्यांना टीटी पास करायचा आहे, मग एक तर काय करा, त्यांचं म्हणणं आहे तोपर्यंत पदोन्नती करू नका. दुसरं, जर पदोन्नती करायची असेल तर आमचं नाव त्यात घ्या, कारण आम्हाला पुढे चान्स आहे ना, आम्ही होऊ शकतो क्वालिफाईड. मग त्या बेसवर जर आम्ही 2 वर्षात किंवा दिल्या डेट पर्यंत 31 ऑगस्ट 2027 पर्यंत क्वालिफाईड नाही झालो टीटी, तर तुम्ही आम्हाला काय करा, साहजिक आहे तुम्ही सेवेतनं आम्हाला काय करा, बाहेर काढू शकतात किंवा पदोन्नतीमधनं खाली आणू शकतात, जे त्याच्यापेक्षा योग्य वाटेल ते. सो या धर्तीवरती हा कोर्टाचा निर्णय आहे. या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये कळवा. आणि मला वाटतं हा निर्णय योग्य राहणार आहे, योग्यच आहे, चांगला आहे, कोर्टाचा पण आहे आणि त्यांचे मुद्दे पण स्पष्ट क्लिअर आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला पण राखून, म्हणजे त्या कोर्टाचा निर्णय त्याचं निकाल समजूनच हा निकाल उच्च न्यायालयाने दिलेला आहे. सो याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये कळवा, कारण हे निकाल नागपूर उच्च न्यायालयात आणि औरंगाबाद उच्च न्यायालयात दोन्ही ठिकाणी निकाल लागलेला आहे. दोन्ही न्यायालयांनी सेम निकाल दिलेला आहे. सो शिक्षकांना नक्कीच प्रमोशन यादीमध्ये घेतलं जाईल असं मला वाटतंय. याबद्दल तुम्ही मला कमेंटमध्ये कळवा. आणि जाताना ज्या विद्यार्थ्यांना टीटी द्यायची असेल त्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना महत्त्वाची बॅच आहे 9.0 लाईव्ह प्लस रेकॉर्ड चालू झालेली आहे. ह्या बॅचमध्ये तुम्हाला बघा बॅग आणि बुक लिस्ट सुद्धा फ्री असणार आहे. सेपरेट बॅचेस अवेलेबल आहे. यासाठी तुम्ही काय करू शकता, खाली दिलेल्या नंबरवरती कॉल करू शकता. अदरवाईज बॅच आणि ॲपची लिंक खाली डिस्क्रिप्शन दिलेली डायरेक्टली जॉईन करू शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या मित्रांना ग्रुपमध्ये नक्की शेअर करा आणि पुढचे अपडेट बघण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा. पुन्हा व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.